परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदच्या रील्समध्ये दिसत असलेल्या नोटांच्या बंडलचं रहस्य आता उघड झालेलं आहे। अयाननं आपल्या अय्याशीसाठी घरातच चोरी केली होती। वर्षभरापूर्वी त्यानं स्वतःच्या आईचं मंगळसूत्र आणि सोन्याचा हार चोरून विकला होता। अयानच्या रील्समध्ये दिसणारे नोटांचे बंडल हे त्याच्या आईचं मंगळसूत्र चोरून विकून मिळालेल्या पैशांचं असल्याचं निष्पन्न झालंय। अयानच्या वडिलांनी कर्ज घेऊन ते मंगळसूत्र आणि सोन्याचा हार बनवला होता। त्या कर्जाचे हप्ते देणे अजूनही सुरूच आहे। तर अयानच्या विरोधात तक्रार करण्यासाठी यावेळी त्याच्या वडिलांनी एका वकिलाचा सल्ला देखील घेतला होता। हॉटेलमध्ये जाणं, मुलींवर पैसे खर्च करणं आणि महागडे मोबाईल वापरणं याचा त्याला छंद होता। यातूनच तो कर्जबाजारी झाला आणि मग त्यानं आईचं मंगळसूत्र देखील चोरून विकलं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय, अयान अहमदची जी चर्चा सुरू आहे, जो तो अय्याशी करत होता, तो त्याने ते पैसे घरातूनच चोरले होते असं कळतंय, काय अपडेट? निश्चितच अयानने ज्याला अयानला जर मुलींना फिरवण्याचा शौक होता, मुलींना हॉटेलमध्ये घेऊन जाण्याचा शौक होता, महागडे मोबाईल वापरण्याचा शौक होता, तर ही सुरुवात जी आहे चोरीची सुरुवात अयानने आपल्या घरातूनच केली होती। अयानच्या वडिलांनी अयानच्या आईला लग्न कार्यानिमित्ताने एक मंगळसूत्र आणि सोन्याचा हार EMI वर करून दिलेला होता, कर्ज घेऊन करून दिलेला होता। मात्र तो हार अयानने वर्षभरापूर्वी लंपास केला होता। त्यानंतर 6 महिन्यापूर्वी ही घटना उघडकीस आली आणि त्यावेळी अयानचे वडील हे पोलिसात तक्रार देण्यासाठी एका वकिलाकडे देखील गेले होते। मात्र मुलाचं करिअर बर्बाद होईल म्हणून ज्या उद्देशाने त्यांनी त्यावेळी अयानच्या विरोधात तक्रार दिलेली नाही। मात्र त्यानंतर अयानची जे प्रकरण एक प्रकरण पुढे येत गेले आणि तसं बघितलं तर अयानच्या कारमध्ये जे नोटाचे बंडल जे आपल्याला दिसत होतं, ते कारमधलं नोटाचं बंडल जे आहे ते हेच ते बंडल होतं। त्यावेळी त्याने ते आईचं मंगळसूत्र विकलेलं होतं आणि त्यातूनच खरं तर त्यानं अनेक मुलींवर पैसे उकळलेले होते, हे आता स्पष्ट झालेलं आहे। ठीक आहे संजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। आजची पिढी ही दिखाव्यावर भुलते। सोशल मीडियातल्या रीलवर दाखवला जाणारा रुबाब रिअलमध्ये अनेक वेळा खोटा असतो। मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी असो किंवा खोट्या दिखाव्याचा असा आधार घेतला जातो। अमरावतीतल्या कथित प्लेबॉयच्या अशाच रील लाईफनं अनेक मुलींना गंडवलं आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। पाहूयात। सिनेमाच्या डायलॉगवर महागड्या गाडीची सवारी, गाडीत पिस्तूल, गाडीत 1-2 नव्हे तर 3-3 मोबाईल, सोबत पैशांच्या बंडलासोबत रील। ही आहे परतवाडा लैंगिक शोषणातील आरोपी अयान अहमदची रील लाईफ। अयान अशाच पद्धतीने तरुणींवरती छाप पाडण्याचा प्रयत्न करत होता। अयानने एक नवी कोरी थार वापरल्याचा जो व्हिडिओ आहे तो व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये अयानने मोठ्या प्रमाणात, आम्हाला माहित आहे की नोटाचे बंडल, 3 ते 4 आयफोन आणि पिस्तूल असल्याचं देखील त्या थारमध्ये दिसत होतं। मात्र केवळ मुलींवर शायनिंग मारण्यासाठी आणि मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अयान अशा प्रकारचं कृत्य करत असल्याचं आता पुढे आलेलं आहे। आरोपी अयाननं रीलसाठी वापरलेली कार, अयानकडे असलेले पैशाचं बंडल आणि पिस्तूल कुठून आलं, या पिस्तुलाचा परवाना कोणी दिला, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। त्या व्हिडिओत आपण पाहिलं असता रिव्हॉल्वर पण दिसते, पैसे पण दिसतात, थार गाडी एवढी मोठी महागडी, एका 19 वर्षाच्या युवकाकडे जो अपराधी आहे सध्या, त्याच्याकडे एवढे मोठे पैसे आले कुठून याचा शोध हे घेणं फार गरजेचं आहे। आणि सन्माननीय पोलीस अधीक्षकांकडे मी आज जाणार आहे आणि त्यांना ही माहिती देणार, त्यांच्याकडे असेलही कदाचित, पण तपास कोण्या याने चालला याच्याकडे सुद्धा मी लक्ष वेधणार आहे। अयान अहमद वापरत असलेली ही काळी गाडी राजेश रोशनलाल प्रजापती यांच्या मालकीची असल्याचं समोर आलंय। अयान आणि प्रजापती यांच्यात नेमके संबंध काय, तसंच गाडी का देण्यात आली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। किस लिए गाड़ी दी थी? एक्चुअली सर वो मोबाइल की डील की वजह से जैसा OLX पे हुई थी, तो उसने बोला कि मेरे पास फोन है, मेरे को सेल करने का है, तो आता करके, और मैं वहीं पे कोच हूँ, स्विमिंग का कोच हूँ मैं वहीं पे महालक्ष्मी में। तो फिर अब वो आया वहाँ पे, उसने मेरे को फोन वगैरह दिखाया, पसंद नहीं आया मेरे को, तो फिर मेरे को बोलता कि रील एक शूट करने की गाड़ी के साथ में, और मैं खेत से लौट रहा था, मेरे पास गन वगैरह थी तो मैं खेत से लौट रहा था। वो बोले अपने पास में नॉर्मल वाली वो एयर गन है, जैसे बंदर वगैरह को भगाने के लिए, जैसा खेत में जो भी जानवर वगैरह रहते, तो वो थी साथ में, तो उसको भी ट्रिगर किया। उसने बोला कि भैया बोले एक बार वीडियो बनाने दो करके। अब अपन ने भी सोचा अब आया करके, वो अपने को क्या मालूम था ऐसा कुछ होगा, अपन ने दे दिया उसको एक बार वीडियो बनाने के लिए। सध्या अयान अहमदसह 8 आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत। आरोपी अयान अहमदला केलेल्या कृत्याचा पश्चातापही नाही किंवा खंतही नाहीये।
एसआयटी चौकशीत तो अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचं याची कबुली पोलिसांना त्यानं दिली. स्वतःच्या बचावासाठी अमरावतीच्या फ्लॅटवरती जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झाल्याचा केविलवाणा दावा आरोपी आयाननं केलाय. आरोपींकडून जप्त करण्यात आलेले 5 मोबाईल तसंच इतर 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, 1 टॅब, 1 हार्ड डिस्क फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले आहेत. परतवाडा प्रकरणी एका पीडितेचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एक मुली जे आहे ते रेकॉर्डवर येऊन त्यांची स्टेटमेंट जे आहे त्यांनी दिलेली आहे. तर आय अगेन रिक्वेस्ट इतर विक्टिम्सला की काइंडली तुम्ही पण समोर येऊन ऑन रेकॉर्ड जे काही तुम्हाला स्टेटमेंट द्यायची आहे तसं तुम्ही कृपया समोर येऊन स्टेटमेंट द्या. आणि ऑब्विसली तुमची जे आयडेंटिटी आहे ती 100% गोपनीय ठेवणार आहे. राष्ट्रीय महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी एसआयटी कडून तपास सुरू आहे. आरोपींच्या मोबाईलमधील डेटामधून मिळणाऱ्या माहितीवरून या प्रकरणाचा आणखीन उलगडा होण्याची शक्यता आहे. संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी, अमरावती.